महोत्सव म्हणून दरवर्षी हा भरतो आणि प्रवेशद्वारापासून बघा इथे लोखंडी भांडी आहेत सगळे, तवा, कढई, पॅन वगैरे। आता लोक पुन्हा पारंपरिक वस्तू वापरायला लागले, त्याच्यामुळे बऱ्यापैकी इथे वस्तू खरेदी केल्या जातात। आणि हे ठेवलेलं आहे लोखंड आहे की ते बघण्यासाठी लोक होते। इकडे बंदुकीने निशाणा धरून फुगे फोडण्याचा गेम आहे। इकडे बघा बॉल आहे, नंबर टाकायचे आणि वस्तू कुठल्या इकडे एवढी गर्दी आहे भरपूर, कारण सगळ्या वस्तू 10, कुठलीही वस्तू काय 10 रुपये सेल आहे। बघू शकता तुम्ही सगळी गर्दी इथे आहे, जास्त गर्दी ह्या स्टॉलवरतीच आहे। इकडे काही सेल नाही आहे, इकडे बाई 5 रुपया। चलो 100 में लो, 100 में लो, 100 में लो। चलो इकडे वेगवेगळ्या प्रकारची लोणचे 100 लो, 100 लो, 100 वाला लो, 100 वाला लो। प्रकार होते लोणच्यांचे। हे कुठलं आहे लोणचं? लिंबू मीठा आहे का? पूर्ण उत्साहामध्ये सर्व लेडीज वस्तू जसे की ड्रेस, साडी, गळ्यातलं, कानातलं, पर्स, चपल्या, अशा वेगवेगळ्या वस्तू, बांगड्या वगैरे फार म्हणजे बऱ्यापैकी शॉप होते। ते घ्यायचं आहे का? यूज करणाऱ्या वस्तू असतात त्याच होत्या। लाईटवरती चार्जिंग लाईटवर। स्लायडिंगच्या चॅनलमधलं कसं काढतो मी पापड सर ना, पापड, फुलका, तंदुरुटी, मक्याचं कणीस आहे, वांगा, बटाटा, सुका मच्छी बोलून। इकडे सगळे मोबाईलचे शॉप्स, डिस्प्ले, कवर वगैरे असे काय काय आहेत। इकडे खूप छान छान अशा बांगड्या आहेत सगळीकडे, खूप सुंदर सुंदर बांगड्या आहेत। हे बघा 26 जानेवारीसाठी आपल्या झेंड्याच्या रंगाचा बांगड्या आहेत, छान आहेत। हा स्टॉल होता पुस्तकांचा। छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अगदी आपलं संविधान, भगवद्गीता किंवा इतर अनेक मोठमोठ्या लेखकांची इथे पुस्तकं होती। पण खूप खंत वाटली की एकही व्यक्ती ह्या स्टॉलवरती फिरकत नव्हता किंवा अगदी पुस्तक बघावं, चाळावं म्हणून सुद्धा दिसला नाही। कदाचित मोबाईलमुळे असेल किंवा लोकांची वाचनाची आवड कमी असेल, मला माहीत नाही कारण, पण खरंच खंत वाटली। अगदी एखादा दुसराच इथे माणूस येत होता आपली पुस्तकं बघण्यासाठी। इकडे सगळे लहान मुलांचे खेळणे। वीर काय घ्यायचं तुला? वीरला इथे गाडी घ्यायची, कुठली घेतो? नीट बघून घेतो। इथे बघा बडीशॉपचे वेगवेगळे प्रकार आहेत। पान मसाला, आवळा कँडी, पुन्हा आवळा सुपारी, असे बरेच प्रकार होते। इकडे हा सगळा चप्पल आणि शूजचा स्टॉल होता। इकडे हे पापड होते। इथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पापड तळून टेस्ट करण्यासाठी ठेवले होते। ते टेस्ट करून तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता। आणि जत्रा म्हटली की गोडशेव तर पाहिजेच की। इथे हे सगळे गोडशेव, लाडू वगैरे यांचे स्टॉल होता।
आणि हे बघा आदिवासी हेअर ऑइल तिथे सुद्धा आले बरं का. मी फक्त बघितलं त्याच प्रकारे सांगितलं असं आहे तसं आहे पण ते घेतलं विश्वास वाला बात है यार. इकडे लहान मुलांचे खेळणे होते. अगदी भातुकलीची सगळी खेळणी, बादली, टिकली आणि भांडी, बरेच छोटे छोटे अगदी सगळी भांडी जे भातुकली सगळे लागतात. पण हल्ली काही मुलांच्याबरोबर खेळत नाहीत मोबाईलशिवाय. अगदी छोटीशी पक्कडसुद्धा इथे होती. खूप लहान अगदी छोटीशीच होती बरं का. खूप सुंदर दिसतं. हे आपलं तिरंग्याचं डिझाईनच केलेलं आहे यांनी. ऑरेंज, नारंगी रंग, पांढरा रंग आणि हिरवा रंग. खाऊ गल्ली आहे, खाऊचं सेक्शन. पिझ्झा, पाणीपुरी सगळं खाऊचं सेक्शन आहे. इकडे मसाला पापड आहे. किती मोठा आहे बघू शकता तुम्ही, खूप मोठा आहे. हे सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकले जातात. आईस्क्रीम आहे. हे सगळं खाऊ सेक्शन आहे. खायची का दाबेली बाळा? आहे लहान मुलांची जत्रा. खेळणे पाळणे सगळे लहान लेकरांसाठी आहेत. वीर तुला खेळायचं बा? बघा ते लहान बाळा कसं मजा घेतात. जत्रा म्हटली का लहान लेकरांचीच मजा असते बरं का. कसं उड्या मारते का पिल्लू. आकाश पाळणा आहे तिथे. उंट राजस्थान. लहान मुलांना इकडे अशी समोर एवढ्याला राईड मारली जाते आणि ह्या बाजूला पूर्ण जत्रा भरलेली आहे. उत्सव आहे म्हणजे पण जत्रेचं स्वरूप साधारण. आणि ते मागे बघू शकता तुम्ही उंट आहेत लहान मुलांना राईड करण्यासाठी. दिसतात का? छान अशी इकडे राईड केली जाते आहे मागच्या मैदानामध्ये एवढ्या. आणि ह्या बाजूला पूर्ण असं जत्रा भरलेली आहे. जत्रा म्हणजे उत्सव वजा जत्रा. जत्रा आहे उत्सव भरलेला आहे पण जत्रेसारखाच म्हणून